गण गणपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लालबागचा राजा हा मुंबईतील एक अत्यंत प्रसिद्ध गणेशोत्सव आहे। या उत्सवाची सुरुवात 1934 मध्ये करण्यात आली, जेव्हा लालबाग येथे गणपतीची प्रथम मूर्ती स्थापित करण्यात आली। आज हा उत्सव लाखो भक्तांची उपस्थिती आणि श्रद्धेचा प्रतीक आहे। लालबागच्या राज्याचं वैशिष्ट्य म्हणजे याची मूर्ती अत्यंत भव्य आणि दिव्य असते। साधारणतः 10 ते 12 फूट उंच अशी बाप्पांची प्रतिमा अत्यंत आकर्षक असते। दरवर्षी तिच्या सजावटीला नवीनता आणि विविधता पाहायला मिळते। संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळात येथे थेट अंबानीपासून तर मोठमोठे नेते देखील दर्शनाला येतात। यात चित्रपट सृष्टीतील दिग्गजांचा समावेश देखील आहे। या दरम्यान बाप्पाच्या कोशात कोटींची उलाढाल देखील होत असते। लालबागचा राजा केवळ एक धार्मिक उत्सव नव्हे, तर मुंबईतील सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्यतेचा प्रतीक आहे। या उत्सवाच्या वेळी संगीत, नृत्य, भजन कीर्तन अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। यामुळे उत्सवासोबतच मुंबईतील विविध संस्कृती एकत्र येतात आणि त्याचा आनंद घेतात। लालबागचा राजा समितीचा समाज कल्याणात देखील सक्रिय सहभाग आहे। प्रत्येक वर्षी उत्सवातून जमा झालेली रक्कम समाजकार्य, शालेय शिक्षण, आरोग्य सेवा यासोबतच अन्य कित्येक कार्यात उपयोगात आणली जाते। लालबागचा राजा उत्सवाने तंत्रज्ञानाचा देखील वापर सुरू केला आहे। आजकाल सोशल मीडियासह ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बाप्पाचं लाईव्ह दर्शन करण्यात येतं। त्यामुळे घरबसल्या देखील लाखो भक्त बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घेऊन डोनेशन देखील ऑनलाईन करू शकतात। लालबागचा राजा जेवढ्या आपल्या भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे, तेवढीच भव्य आणि दिव्य अशी त्याची विसर्जन मिरवणूक देखील असते। त्याच्या या विसर्जन मिरवणुकीत संपूर्ण मुंबई रस्त्यावर उतरून ओल्या डोळ्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देते। तर आजचा हा विशेष कार्यक्रम आपण इथेच थांबूया, पण हो, उद्या परत नक्की भेटू पुण्याच्या श्री दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला।